मंडळी, येत्या नवीन वर्षासाठी मी तुम्हाला एक छान असा मंत्र देते आहे बरं का. अपेक्षा आणि तक्रार. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर बिछाना सोडायच्या आधी हा मंत्र आठवायचा आहे की काल दिवसभरात मी काय काय अपेक्षा केल्या आणि किती तक्रारी केल्या, कोणाकोणाबद्दल मी किती तक्रारी केल्या. मग त्याच्यातून आपल्यालाच कळतं की अरे माझा दिवस किती तक्रारींमध्ये जातो आहे, किती निगेटिव्हिटीमध्ये जातो आहे आणि मी किती अपेक्षा करतो आहे. अपेक्षा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपेक्षा केली की तक्रारही त्याच्या मागे आलीच. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अपेक्षा करतो की मी तिला 4 वेळा फोन केला पण तिने एकदा तरी स्वतःहून फोन करायला हवा ना. मी 3 वेळा तिच्या घरी जाऊन आलो पण त्याने एकदा तरी माझ्या घरी यावं की नाही स्वतःहून. तर असं असतं हे अपेक्षांचं. किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि एखाद्या व्यक्तीकडे पाहून आपण स्माईल दिलं पण त्या व्यक्तीने पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. मग आपण चिडचिड करत घरी येतो आणि म्हणतो मी आता यापुढे तिच्याकडे बघणारही नाही, तिला स्माईलही देणार नाही. म्हणजे ह्या झाल्या आपल्या अपेक्षा आणि तक्रार. का तर मी तिच्याकडे पाहिलं, तिला स्माईल दिलं पण तिने काही मला स्माईल दिलं नाही, पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. पण कसं असतं, काही अपेक्षा ना आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. अरे तो माझा स्वभाव आहे, मी त्याचा आनंद घेऊ शकतो ना. गरज आहे का ती तक्रार करण्याची? त्या तक्रारीला महत्त्व किती द्यायचं हे आपल्या हातात आहे. किती अपेक्षा करायच्या आणि अपेक्षातून त्या तक्रारी किती वाढवायच्या हे आपल्या हातात आहे. कित्येकदा ह्या छोट्या छोट्या अपेक्षांनी नाती तुटतात, संपुष्टात येतात आणि तक्रारी सुरू होतात. नात्यामध्ये अपेक्षा कितपत योग्य आहे? याच्यात व्यवहारामध्ये अपेक्षा ठीक आहे की आपण त्याचा मोबदला दिलेला आहे तर त्या बदल्यात आपल्याला चांगली उत्तम क्वालिटी मिळायला हवी. पण नात्यामध्ये व्यवहार येतो. व्यवहार म्हणजे अपेक्षा आणि तक्रार हे व्यवहारच आहे. मित्र मैत्रिणीमध्ये अपेक्षा आणि तक्रार आली की समजायचं हा व्यवहार आला. त्यामुळे अपेक्षा नसेल असं नातं हवं. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार त्याचा आनंद घ्या. तो माझा स्वभाव आहे, मी अपेक्षा करणार नाही. तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी हा मंत्र तुमच्यासाठी खूप चांगला आहे. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही किती अपेक्षा केल्या होत्या काल दिवसभरात आणि किती तक्रारी झाल्यात तुमच्या कोणाबद्दल कशाबद्दल, तर त्या कितपत योग्य आहेत आणि कितपत अयोग्य आहेत हा जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला आपल्या अपेक्षा कमी करता येतील, आपल्या तक्रारी कमी करता येतील आणि आपल्या स्वभावामध्ये बदल होऊन आपल्याला आपल्या नात्यांचा, आपला स्वतःचा एक आनंद घेता येईल. तर पहा, तक्रार आणि अपेक्षा